नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित धमाल ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. शंकरच्या मामाचं घर गावाबाहेरच्या ओढ्याच्या अलीकडे जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर होतं. 10-15 घरांचा त्यांचा खराडेमाळा चिकोडी परिसराचं जणू नंदनवन होतं. शंकरच्या मामाचं 3 खणांचं 3 दालनांचं घर, पण ते झाडांनी वेढलेलं असल्यामुळे सर्वांना एखाद्या वातानुकूलित घरासारखं वाटत होतं. शंकर चिकोडी बाहेर पडला. ऊन रणरणत होतं, धरती तापलेली होती. पांढऱ्या ढगांनी आकाशात गर्दी केली होती. हवेच्या झुळका मंदावल्या होत्या. मामाच्या मळ्याकडे जाणारी मधली वाट त्याला माहिती होती. एका आमराईतून आणि 2 मोसंबीच्या बागांमधनं जाणारी. उन्हाचा ताप जरी फारसा जाणवला नाही तरी घामानं निथळलाच. अंगणातल्या बारदानाच्या न्हाणीत गोधा उघड्या अंगावर थंडगार पाण्याचे तांबे मजेमजेनं रिते करत होती. शंकरला अचानक अनपेक्षित समोर उभं बघताच ती गडबडली, घाबरली. अंगाभोवती टॉवेल लपेटून अर्ध्यावर आंघोळ सोडून ओल्या परकरासकट घरात पळाली. 10-12 मिनिटं शंकरला अंगणातच थांबून राहायला लागलं. जेव्हा गोधा पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली तेव्हाच तो आत गेला. गोधानं ओसरीत घोंगडी अंथरून ठेवली होती. घोंगडीवर बसताच त्याने विचारलं, अरे कोणीच दिसत नाही घरात? हां, मी एकटीच आहे, सारे बाहेर गेलेत. कधी येतील पण? राधा बुधा थोड्या वेळाने, आई दिवस मावळता आणि बाबा अंधार पडल्यावर. शंकर अंगातला शर्ट काढू लागताच गोधा म्हणाली, गरम लय होते, आंघोळ करायची का? तुझ्या आंघोळीचं पाणी घेतलं की हातापायावर. घरून किती वाजता निघाला होता? 11 वाजता. भूक लागली असन, जेवणार ना? काय भाजी आहे? मुगाची आमटी, लसणाची मिरची, शेंगदाण्याबरोबर छान लागती. वाढू का? नाही नको, चहा येतो ना करता? येतो, पण गावऱ्या सरपण नाही आहे, आई येताना घेऊन येणार. मग शेंगदाणे आण, थोडा गुळ आण. शेजारच्या काकूकडनं कालवण आणू का? नाही नको, फारशी भूक नाही, गोळी शेंगदाणे खातो फक्त. त्याच्यापुढे गोळी शेंगदाण्याची ताटली ठेवून गोधा मधल्या दाराजवळ जाऊन उभी राहिली. गोळी शेंगदाणे खाता खाता त्याने विचारलं, यंदा कितवीची परीक्षा दिलीस? 8वीची. कसे गेले पेपर? सोपे होते, पण अवघड वाटले. अभ्यास केला होता ना? मग रोज करत होते. पास होशील ना? बाबांनी सरांना सांगून ठेवलंय. काय सांगितलंय? यंदाच्या वर्षी गोधाला पास करा म्हणले. आणि पुढच्या वर्षी? ते काय मला आत्ता नाही सांगता येणार. सकाळी आंघोळ केली नव्हती का तू? केली होती की. मग मागा पुन्हा का केली? हां, धुणं धुवायला विहिरीवर गेलते. घराकडे येताना पाय घसरला आणि पाटात पडले. पाट दिसला नाही का? कुत्र्याची कळवण चालली होती. तुमच्याकडं डोक्याला लावायचं तेल आहे का? तेल आहे की, आणू का? आणू नको, तुझ्या जेपऱ्यांना लाव. भांग पाड, वेणी घाल. अरे तू अचानक आल्यामुळं वेणी घालायला वेळ नाही मिळाला. आता आहे ना वेळ. आणि कपाळावर गंध बी लाव. स्नो पावडर पण लावते. काय तुला बाजारात दाखवायला नाहीचं नाही आहे? शंकर गालात हसत मिश्किलपणे म्हणाला. गोधा लाजून आत पळाली. 15 मिनिटं बाहेर आलीच नाही. हाक मारल्यावर बाहेर आली स्मितवदनाने. मनात हसत असावी. तेल लावून वेणी घातलेली दिसली, कपाळावर गंधही दिसला. दिवस मावळायला बराच अवधी होता. टाईमपास करायचा होता म्हणून शंकरने विचारलं, एवढ्या वेळात काय करत होती ग? वेणी घालत होते. तिने लाजत उत्तर दिलं. छान लाजतीस की. कोणच्या शाळेत शिकली? शाळेत लाजायला नाही शिकवत. मग काय काय शिकवतात शाळेत? खेळ, पीटी, पुस्तकातलं, चित्रकला पण. मग पुस्तकातलं सोडून तुला सगळं येत असेल नाही का? गोधाने तोंडच उघडलं नाही. मिनिटभराने म्हणाली, एक विचारू का? हा विचार की. मधीच अचानक कसं काय आला तू? अगं माईला बरं नाही म्हणून तुला न्यायला आलोय. काय दुखतंय आत्याचं? तिचा हात पेचाकला. कंबरदुखी सुरू झाली. उचल चाचल करता येत नाही. कधी जायचंय? काय जाऊ, उद्या सकाळी 10-11 वाजता.
स्वयंपाक पाणी जमल ना तुला? आत्या सांगतीन त्याप्रमाणे करीन की मी. भाकरी करता येते ना? आता नाही करता येत, थापून येतात. चूल पेटवता येते का? धुराचा लई त्रास होतो. गोदा, तू आता काय लहान नाही राहिली. 14 वर्षाची गोडी झाली तू. लग्न झाल्यावर कसं होणार तुझं? आत्या शिकवल की सारं. का तुझी आई नाही शिकवत? मी शाळेत जाती म्हणून नाही शिकवीत मला. साडी नेसायला शिकली का तू? 6 वारी शिकले, 9 वारी नाही नाचता येत. मग 6 वारी नेसून दाखवते का? न ग. का? साडी नेसल्यावर मी फार मोठी दिसते आणि त्यातून तू दाखवायचं म्हणाला. शंकरला हसू आवरता आलं नाही. हसता हसता त्याने विचारलं, या असल्या परकर जंपरची तुला लाज नाही वाटत का ग? का चांगलं नाही दिसत? अगं, परकर जंपर लहान मुलीने घालायची असत्यात. तू मुलगी नाही राहिली, तू झाली बाई. येडगळ दिसती तू. पंजाबी ड्रेस, मॅक्सी, परकर आहेत की मला. अगं, पण मॅक्सीचं पण तुझं वय नाही राहिलं. हां. गोधा गप्प झाली. मग शंकर मुद्दाम जांभई देत म्हणाला, डोळे लय जड झालेत, झोप येती. आज जाऊन मस्त तासभर झोपू चल. गोधा पुन्हा गप्प झाली. शंकरने तिला पुन्हा छेडलं. दानात गोधडी टाकल्यावर आवाज दे, दार बंद करून. दुपारची झोपत नाही मी. मग कधी झोपती तू? मी रात्री 9-10 वाजता. कुठं झोपती? वसरीत. मी राधा आणि बुधा. मग मी कुठं झोपू रात्री? राधा बुधा येतीन एवढ्यात इथंच झोप की तू. मग आपण असं करायचं का? कसं? तुमच्या मोसंबीच्या बागेत जाऊ चल. कशासाठी? तर बागेत कशाला जातात एवढं पण समजा का तुला? नाही बाबा, आईचा मार खायला लागन. अगं, बाग पाहायला जायचं आहे. तुला काय वाटलं? आधी पाहायचं म्हणला, मग आज जाऊन झोपायचं म्हणला, आता बागेत कशासाठी जातात असं म्हणला. घाबरली आम्ही. अगं, माझ्याशी लग्न करणार आहे तू. घाबरण्याचं काय कारण नाही. भलतं सलतं नाही करायचं. आता हे भलतं सलतं म्हणजे जाय मला नाही सांगता येणार. हे बघ, तुझ्यासारख्या घाबरट, वेंदाळ्या, सांकाम्या, आडानी, आज्यागळ पोरीबरोबर लग्न करणं मला आवडणार नाही. गोधाला आधीच घाम फुटला होता. त्यात शंकरनं नकाराची भीती दाखवली. गोधा लागली मुसमुसायला. शंकर म्हणाला, हे बघ गोधे, तुझी नाटकं समजतात मला. तू निरागस निष्पास वाचलीस ना तरी तू आतल्या गाठीची आहे, बेरकी आहे, दुर्त आहे. डोळे पुस, फासणार नाही मी. पुन्हा डोळ्यात पाणी दिसलं ना तर उद्या तुला मी बरोबर नेणार नाही. लग्न करायला आवडणार नाही असं बी म्हणला तू. अगं, लग्नाला अजून लय अवधी आहे. मुलामुलींनी 18 वर्ष पूर्ण केल्याशिवाय लग्न करू नये असा कायदाच आहे. आणि बघ, मला कॉलेजात जायचं आहे, नोकरीला लागायचं आहे, मग लग्न. काय समजली? तुला मी पसंत आहे ना? गोधाने शंकरला धोबी पछाड मारली. तुला मी मूर्ख बावळट समजत होतो की गोधे? माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं का? हे बघ, ते मी आताच नाही सांगणार, 3-4 वर्षांनी सांगन. हां, तोपर्यंत मी आडानी आज्यागळं राहणारच नाही. सगळं शिकील. आनंद आहे. आता एक लक्षात ठेव. तर काय काय लक्षात ठेवायचं? आता मी जे बोललो त्यातला एक शब्द तुझ्या आईबापाला समजता कामा नाही. गोधानं मान डोलवली म्हणून शंकर पुन्हा म्हणाला, मला तुझा भरवसा वाटत नाही गोधे. अरे नाही, कोणाला सांगणार? विसरणार नाही. तुला मी साधी बोळी समजत होतो. मग कशी आहे मी? नाटकी, येड्याचं सोंग घेणारी, धूर्त. शंकर घोंगडीवरनं उठत म्हणाला, का रे बाबा उठला? तुझ्याबरोबर बोलून तोंड धोकायला लागलं माझं. बागेत जायचं विसरली का? चल की पाय मोकळं करून येऊ. मी साडी नेसू का? ही काही शहरातली बाग नाही पोरी. आहे अशी चल. गोधानं दाराला कडी घातल्याबरोबर शंकरने तिचा हात हातात घेतला. ती घाबरली. म्हणून तो म्हणाला, काय झालं काय घाबरायला? अरे कोणी पाहिलं तर? अगं, तू माझ्या मामाची मुलगी आहे. शिवाय तुला माझ्याशी लग्न करायचं आहे. आता फक्त हात घेतलाय, बागेत गेल्यावर तोच हात तुझ्या गळ्यात घालणार मी. नको वाटत असेल तर माझ्याबरोबर येऊ नको. आणि मग बागेत गेल्यावर धरके हात, तिथं गळ्यात घातला तरी घाबरणार नाही. आणखीन कशाला लावला तर? आता काय तुला नाही म्हणायची सोयच नाही राहिली. गोधा लाजून म्हणाली, अरे वा, नखरे बिघडता येतात की तुला. 2 जण निघाले.
शंकरचा 10वीचा उन्हाळी क्लास चालू होता. क्लासची सुट्टी झाल्याबरोबर त्यांनी आनंदासह घरचा रस्ता धरला. उन्हामुळे सर्वांग घामानं चिकट झालेला असल्यामुळे वाटेत त्यांनी घरी जाताच नदीवर आंघोळीला जायचा विचार केला होता. घरी येताच दप्तराची पिशवी जिन्याजवळ ठेवली आणि लगेच हातात टॉवेल अंडरवेअर घेऊन शंकरनी माईला विचारलं, साबण कुठे आहे माई? कशाला पाहिजे? अगं अंग घामानं चिकट झाले, आंघोळ करून येतो. जीवन जा, मला माळ्याकडे जायचे. मग तू जा की, तुला कोणी अडवले? आंघोळ केल्या बिगर जेवण जाणार नाही. साबण कुठे आहे सांग? कोणाड्यातल्या हिरव्या खोक्यात असेल. दाराला कडी घालून जाती मी. आंघोळ केल्याबरोबर घरी ये आणि जेवल्यानंतर घरात थांब. उन्हातानाचं कुठं भटकाय जाऊ नको. सुंदर आणि संतोष कुठे गेले? तुझ्या बापाच्या बरोबर गेले माळ्यात. मग त्यांच्याबरोबर तू का नाही गेली? अरे चूल सारवायची होती, सरपण आणायचं होतं. वाण्याकडं किराण्याची यादी दिली आहे, ऊन उतरल्यावर बाजार घेऊन ये. जाताना मीरा भाभीला विरजनासाठी वाटीभर दही घेऊन जा. आणखीन काही विसरले नाही ना सांगायचं? एवढंच आहे, जा आंघोळीला जा. डोक्यावर टॉवेल पांघरून शंकर घराबाहेर पडला. उन्हाची काहिली वाढत होती, अंग भाजून काढत होती. आनंदा पाणवठ्यावर जाऊन वाट बघत बसला असेल म्हणून त्यांनी पाय उचलायला सुरुवात केली. पाणवठा 50-60 पावलावर आला असताना समोरनं मंदा येताना दिसली. तिला ओलांडून पुढे जाणं शक्य नव्हतं. जवळ जाताच त्यांनी विचारलं, अशा उन्हाची पाणवठ्याव? डोक्यावर भांड्याचं घमेलय, दिसत नाही वय तुला? गावात फेरफटका मारल्यानंतर भांड्याची आठवण आलेली दिसते तुला. तुझ्यासारखी रिकाम तिकडे नाही मी. तुझी कामं मला माहीत नाहीत का मंदाबाय? ढुंगणाचं सोडून डोक्याला गोंधळले मी. तुझी आबरू गेली का? लय रागवलेली दिसते. माझ्याकडचं लावायचं लोणी संपलंय. खरं सांगू का मंदाबाय? हे तुझं खरं सांगणं माहिती मला. कान पकडू का? काही गरज नाही. जातो मग, आनंदा वाट बघतोय. थांब जरा. अरे तू तर रागवली होती ना? गरज आहे मला. चांगला न्याय आहे. गरज तुला, राग माझे हो. अरे तुझ्यावर नाही रागवता येत बाबा. रागवल्याचा आव आणला होता फक्त. काय सांगणार आहे बोल. इथं रस्त्यात सांगण्यासारखं नाही आहे. आंघोळीनंतर घराकडं आला तर इस्तारानं सांगते. आणि पारू वहिनी? अरे ती गेली माळ्यात. आणि म्हणजे तू एकटी घरी असताना दुपारच्या वेळी मी यायचो वे? अगं पारू वहिनी असती घरी तर निसंकोच आलो असतो ना. तुला काय उर्राव बसून घ्यायला बोलवत नाही मी. अगं संभा भाऊ त्याचं पाखरू माझ्या हाती लागू देईन का? माल अजून कोरा कर करीते शंकर. तुझी तयारी असली तर बेला शक सांग. बाबो तुझ्यासारखे फटकळबाई अख्ख्या नांदूरमध्ये नाही बरं का. का बाईच्या काकूला काळा पाण्यावर पाठवलं का? जातोय बाय मी, मला लागली भूक. मग असं कर, पाणवठ्यावरनं असाच माझ्या घराकडे ये. तोपर्यंत मी मस्तपैकी बटाटा भजी काढून ठेवती. गाणा भाऊकडनं पावाची लादी पण आणती. काम बरंच महत्त्वाचं दिसतंय तुझं. लय लांबड लावू नको, मान अवघडली माझी. हे बघ आनंदा बरोबर असल्यामुळं मला असं परस्पर तुझ्या घराकडे येता येणार नाही. मी कपडे ठेवायच्या निमित्ताने घरी जातो, 5-10 मिनिटाला येतो. अंगणातल्या भेंडीच्या झाडाखाली चटई टाकून ठेव, तिथंच बोलू आपण. का? घरात यायची भीती वाटते का? भीती तुला आहे, मला नाही. ठीक आहे, लवकर ये, येळ नका लावू. का? आणखीन कोणाला वेळ दिलाय का तू? पाल मांडलं नाही मी. चल जा. नाही कोणी बुकिंग करून ठेवलं असेल तर खुलासा करून घेतलेला बारा. तुला शंका राहिली नसन तर जायला हरकत नाही. तुझ्या नादी लागणं हे शहाण्याचं कामच नाही. असं म्हणून मंदा गालात हसत तिच्या घराकडे गेली. मग शंकर पाणवठ्याकडे गेला. कपडे काढत असताना आनंदानं विचारलं, काय म्हणत होती मंदाबाई? काय दुसरं म्हणणार ती. संभाभाऊनं गोंगडं भिजत ठेवलंय. तडजोड करायला पाहिजे शंकर. काय माझं डोकं चालणं झालंय. त्या मंदाला संभापासनं 4 हात लांब राहिलं सांग. तिचं ती बघून घेईन की, आपल्याला काय घेणं आहे. तू उगं मला थापा नगं मारवा. राहिलं, तू नेहमी माझ्याकडं संशय नजरेनंच बघतो. तुला काय आज ओळखतो काय मी? आनंदा म्हणाला. मग शंकरनं चर्चा वाढवली नाही. पाण्यात सूर मारला, 20-25 फूट हात मारले, माघारी फिरला. अंगाला साबण फासला, पुन्हा पाण्यात बुडी मारली. आनंदानं विचारलं, पलीकडे जायचं का? अरे नको बाबा, पोटात खड्डा पाडलाय. शंकर घरी गेला.
ओली कापडं दोरीवर सुकायला घालत असताना कडुलिंबाच्या गार सावलीत शेंगा फोडत बसलेल्या शांता वहिनीने त्याला साथ घातली. हो शंकर भाऊजी. का? सदाभाऊ करमणुकीला नाहीत वाटतं? नाहीत ना, म्हणून तर तुम्हाला हाक मारली. या ना. तासाभराने येतो वहिनी. अरे वा, अलीकडे तुम्ही आमदार खासदाराच्या वर दुर्मिळ होत चालले भाऊजी. दुनियादारी थोडी कमी करा. काय माझा पार अपप्रचार चालवला तुम्ही. गावात एखाद्याकडे जायचं म्हणलं तर अंगावर माझ्या काटा यायला लागला. जाऊ द्या वहिनी, भूक लय लागली, अजून एकदाही जेवलो नाही मी. मग मला बी जेवायचं आहे भाऊजी, या की इकडं जेवायला. नाही जेवायला आनंदाकडे जायचं आहे मला वहिनी, त्यो वाट बघत असन. का त्यांचा वाढदिवस आहे का भाऊजी आज? वाढदिवस असला तरच मित्राकडे जेवायला जायचं असतं का? तुम्ही एका तरी वाढदिवसाला बोलवलं का जेवायला? लग्नाच्या वाढदिवसाचं म्हणतोय मी. येत्या वाढदिवसाला आठवणीनं बोलविल हा. म्हणजे 11 महिन्यांनी. तवर झालं विसरून. नाही विसरणार. येत आहे ना जेवायला? नाही आज नाही वहिनी. अंजना मावशीनं काल सांजोऱ्याच्या पुऱ्या तळलेत म्हणून आनंदाने आग्रहाने बोलिवले. तुमच्यासाठी आणू का एखादी? नको. सांजोऱ्याच्या पुऱ्याचं काही एवढा अप्रूप नाही. तुम्हाला येतात का करता? मग काय येतात की. पाहिली भर राळे झाले औंदा. कधी बनवणार आहे? पानकाळा सुरू झाल्यावर. मग शंकरनं गप्पात वेळ न घालवता शांता वहिनीचा निरोप घेतला. मंदा भेंडीच्या झाडाखाली चटई टाकून बसली होती. शंकर जवळ येताच वैतागल्याचा आव आणून म्हणाली, तुला घरी जाऊन यायला एवढा वेळ लागतो का रे? अगं शांता वहिनी अंगणात शेंगा फोडत बसली. तिच्या तावडीतून लवकर सुटका नाही करून घेता आले. थाप मारून यायला लागलं मला. शंकर चटईवर बसत म्हणाला, लय गिऱ्हाईक बाबा तुला तर काय गोकुळात असल्यागत वाटत असन. पण तुझ्यासारखं जीवा भावाचं गिऱ्हाईक मला अजून सापडलं नाही मंदा. ही समधी कामापुरतं गोड बोलणारी. तू घरात येतोय का बाहेर आणू? कडक उन्हाळा आहे मंदाबाय, त्यातून आज वळवाचं चिन्ह दिसते. तुझ्या घरात उकडून निघल मी. मंदा ताटात भजीपाव, कांदा, तळलेल्या मिरच्या आणि हातात पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. क्षणात शंकरच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याच्या पुढे मांडी घालून बसत मंदा म्हणाली, आधी पोटाचा खड्डा भरून काढ, कामाचं नंतर बोलू. तू मला नेमकं कशासाठी बोलवले? खायला का? अरे मतलबासाठी. गाढवाचे पण पाय धरायला लागतात पोरा. प्रसन्नपणे हसत मंदा म्हणाली, काय मला काय भिवा तात्याच्या दावणीला नेऊन बांधते काय? तू लागे खायला. तुझ्याशी ना बोलायचा कटाळच येतो बघ. तू खा की, तुला काय उपाशी आहे का? माझा नाश्ता झाला सकाळी, नंतर जेवले. मग तळता 7-8 भजी बी खाल्ली. तू ढेकर दिली ना मग खाईन मी एखादा पाव. 5 पाव आणि 20-25 भजी खाऊनही शंकर ढेकर देऊ शकला नाही. पाणी पिल्यावर बळच द्यायला लागला. मंदा म्हणाली, अरे खा की आणखीन. काय दुष्काळातनं नाही आलो मी, माझा आत्मा झाला शांत. आता याची फेड मी कशी करायची ते सांग. सांब्याचं माझ्यावरचं प्रेम बेगडी आहे. काहीतरी बरळू न ग. तुझ्यावरनं जीव टाकतोय सांबाभाऊ. अरे मतलबासाठी सगळी नाटकं चालू आहेत त्याची. हे बघ मला जरा इस्ताराने स्पष्टपणे सांग. त्याला माझ्या शरीराची भूक लागली. माझ्या प्रेमावर विश्वास नाही त्याचा. विश्वास सिद्ध करण्यासाठी आधी मी त्याच्याबरोबर झोपाय पाहिजे. गेले 3-4 महिने ह्योच घोळ चालवलं आहे त्याने. मी समजून सांगितलं, पटवून द्यायचा प्रयत्न केला, पण मी खेळवतीये असं त्याला वाटते. अलीकडं तर माझं काय ऐकून घ्यायला तयार नाही. बायकांना तोटा नाही गेला, तुला काय मोहळ नाही लागलं, लय मस्का लावला तुला, असं सारखं नाचकं कुचकं बोलत असतोय. गेल्या 2 आठवड्यापासून माझ्याशी बोलणं बी बंद केलं आहे. काय सुचना झालं मला. त्या संभाभाऊवर काय तुझा शिक्का आहे का? त्याच्याशिवाय तुला दुसरा नवरा मिळणारच नाही का? हे बघ आम्हा बायांचं तुमच्यासारखं नसतंय शंकर. संभ्याव माझा जीव जाडलाय, मी त्याला मनाने वरले. फक्त 2 तोळ्याचं कारण पुढं करतोय आणि मला खेळवतोय तो. मग करायची त्याची इच्छा पूर्ण. कारणाला जागाच नाही ठेवायची. त्याने माझं पोट वाढवावं अशी तुझी पण इच्छा आहे का? अरे आज म्हणला ना तर मी आज त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. लग्न कर की, मग रात्रीचा दिवस करायला मी एका पायावर तयार आहे. पण त्याला लग्नानंतर नाही तर लग्न अगोदर माझ्यावर शिक्का मारायचा आहे. कालीचं 1 वर्ष बाकी म्हणतोय आणि 2 तोळ्यासाठी माझी अडवणूक करतोय. कसा विश्वास ठेवणार मी? मला सांगू द्याचा काय भरोसा आहे रे?
मला काही विषयाची परीक्षा नाही बघायची, तू काहीतरी शक्कल लढव. नाही, प्रश्न अवघड आहे, डोकं चालना झाले. मग त्याला कमीत कमी आधी साखरपुडा तरी करून घ्यायला सांग. अगं पण मला बदल का तो? हे तू त्याचा मावस भाऊ आहे. तू दगडाला पाझर फोडशीन अशी माझी खात्री आहे, म्हणून तुला शक्कल लढवाय सांगते मी. मंदाबाई, बघ तू पण मला काही परखी नाही. मी तुझ्यासाठी खात्रीनं प्रयत्न करन. लय उपकार होतीन बाबा, मंदा कसनुसं तोंड करून म्हणाली. डोक्याला ताण देत शंकर घरी आला. मंदाचं बोलणं त्याला पटलं होतं. दुपारी 3 वाजायला आले होते. अंगणालगतच्या भोकरीच्या झाडाखाली सतरंजी आथरली आणि त्याने अंग टाकलं. ढगांचा गडगडाट कानावर पडला तेव्हाच त्याला जाग आली. उठून बघतो तर उगवतीकडे काळ्या ढगांची भली मोठी फळी तयार झाली होती. सुसाट वाऱ्याबरोबर मावळतीकडे सरकायला लागली होती. धुळीचे लोट आसमंतात दिसत होते. हातात सतरंजी घेऊन शंकर घरात पळाला. पहिल्यांदा माडीवर गेला. दारं खिडक्या बंद केली. धावत खाली आला. खालची दारं खिडक्या बंद करत असताना तुफानी वाऱ्याबरोबर वळवाच्या टपोऱ्या थेंबांचा सडाच चालू झाला. मेघ गर्जना करायला लागले. विजांचा लखलखाट सुरू झाला. 10-15 मिनिटात वळवानी सगळी तप्त धरती चिंब भिजवली. पावसाची बरसात थांबल्यावर त्याला वाण्याच्या दुकानातनं किराणा बाजार घेऊन यायची आठवण झाली. जिन्यालगतच्या कपाटातनं 2 पिशव्या घेतल्या. भांड्याच्या मांडणीवरच्या मटक्यातनं वाटीभर दही घेतलं आणि तो घराबाहेर पडला. दुकानात गिऱ्हाईक नसल्यामुळे सुरत शेठ साखरेचे पुडे बांधत होते. त्यांची बायको मीरा भाभी खुर्चीला पाठ टेकून मजेनं त्यांच्या फिरक्या घेत होती. 7-8 वर्षापूर्वी लग्न झालेले ते तरुण नांदूरमध्ये आनंदानं नांदत होते. हातातली वाटी मांडणीच्या एका डब्यावर ठेवून शंकर सुरत शेठ समोर उभा राहिला. भाभी म्हणाली, अरे आत ये की शंकर भाऊ. नाही ना, का आग्रह करू. कार भाऊ, मी जवळ आलो का तुमच्या कोपरखाळ्या सुरू होत्यात. अरे परमुलकात ना आलो आम्ही. नाता गोत्याचं जवळपास कोणी नाही. तुमच्यासारख्या ना दादा भाऊ म्हणत दिवस काढतोय भाऊ आम्ही. ये ये. हा पण शेठजींची परवानगी घ्यायला पाहिजे भाभी. अरे शेठजी हे तर फक्त नावाला आहे शंकर. हे तर सत्ता शियाठानीचे बाबा. ये ये आत ये, काय हरकत नाही आत यायला. काय मालकी हक्काव पाणी सोडायचं विचार आहे काय शेठजी? पाणी सोडायला पाणी तर पाहिजे का नको भाऊ? भाभीने विचारलं. शंकर, तू येणं कारण चर्चा वाढवू नको. तुझा माल बांधून होईपर्यंत शांतपणे बस. हे वाटी घ्या. काय आणलं वाटीत? अहो दही लावायला विरजण आणलंय. भाभी सकाळी माईला म्हणल्या म्हणून आणलंय. शेठजींनी भाभीकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. भाभी म्हणाली, दुधात विरजण टाकल्याशिवाय दही लागत नाही शेठजी. दही घुसळल्यावर लोणी मिळतंय. तुम्हाला सकाळ संध्याकाळ खायला जेवढं लोणी लागतं त्याच्या दुप्पट लावायला लागतंय. मारवाडातून आले तुम्ही, मुलकाची चिक्कू. विकतचं लोणी परवडत नाही तुम्हाला, म्हणून माईंना वाटीवर दही पाठवून द्यायला सांगितलं होतं. लोणी खात जाऊ नका शेठजी. लोण्यानं चरबी वाढती, ढेरी पण वाढती. आणि ढेरी वाढली की पायावर बसता येत नाही, उडबस करता येत नाही. मी पायावर कधीच बसत नाही. पण काय सांगताय? मग संडासला काय उभ्यानं करतात काय? ढेरीमुळं दुधा पण येत नसेल, सगळ्याची पंचायत. अहो भाऊ, म्हणून मी यांना लोणी खाऊ नका खाऊ नका म्हणते. हा पण न विसरता लोणी मात्र लावत असणार तुम्ही, खरं का नाही भाभी? तुझी भाभी रिकामी मडमीने एवढा एकच उद्योग आहे तिला, दुसरं काम काय तिला? कशाला मला बोलायला होता? अगं माझं फार चिपड करून टाकलं की तू. शेठजी पुढं काही बोलले नाहीत. शंकर जवळ बसलाय याचा त्यांना विसर पडला होता. शंकर दिसल्या दिसल्या त्यांनी जिभेला लगाम घातला आणि गालातल्या गालात हसत राहिले. काय जिभेला मध्ये लगाम घातला शेठजी? तू काय वाढून ठेवशील त्याचा नेम नाही बाबा. शिवाय तू वाजती घंटी आहे. शंकर भाऊ, लय खोलत नका शिरू. एका टायमाला मोजून 10 चपात्या आणि 4 मुदी भात खात्यात गावरान तुपात. महिन्याकाठी 1-1 किलो वजन वाढतंय तरी म्हणतात मी चिपाड केलंय. खरं तरी वाटन का कोणाला? ए मी राबाय, पुरं झालं की आता? नाही नाही, मला बोलू द्या. मारवाड्यातनं पोपटात मोल करून घेऊन आले तुम्ही. दिवसभर पटकिनीसारखे राबती मी. राहू द्या हाऊसमोज बाजूला. पण मी रे, या तुझ्या शंकर भाऊला फक्त आग लावायची माहिती.
त्यो तुला बोलती ठेवण्यासाठी सारखा तेल ओतत राहीन. समजत नाही का तुला? उसळा एवढं असलं तर मुसळा एवढं करण गावभर सांगत सुटन त्यो. तुझा कांगावा थांबव, आज जा कपभर दुधाचा चहा करून आण, चहा पाज आणि याचं थोबाड बंद कर. नाही नाही, पण मला तुमची जुगलबंदी ऐकताना नेहमी माझ्या वाटते बरं का शेडजी. तुम्ही बोलत राहो, लय गंमत येते. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित धमाल ही कादंबरी. आज दुसरा भाग आपण ऐकला. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.